असं होता कामा नये। मोदीच्या हाताने चुकी झाली, काल आमच्याकडे एक प्रकरण आलं, नाव कोणाचं सांगता येत नाही। सर्व मान्यवरांना पहिलं कारण आपल्याकडे गरिबी। श्री काशीनाथजी ढवळे सर आमच्या सोबत आहेत, हृदय संस्थेचे डायरेक्टर आहेत। बाल संगोपनाचा कॅम्प असो, 2014 चे नोबेल पारितोषिक विजेते आहेत। त्यावेळेस 2 जणांना नोबेल पारितोषिक मिळाला। अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाह करणार नाही, तसेच बालविवाह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिक्षण, सामाजिक, मानसिक व शारीरिक याची आम्हाला जाणीव आहे। बालविवाह हा 21 असं काय आहे का? मुलीचं 21 मुलाचं 25 असं काय आहे का? मान्य स्मित जोशी साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी कडे जमलेला शिक्षक, या शाळेचा अधिकारी, आणि त्यामुळे आपण आज हे प्रतिज्ञा घेत आहे। आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे की हे परिस्थिती आम्हाला बदलायचं असेल तर हे नवीन पिढी करणार, जो नवीन पिढी आता जो तयार आमच्याकडे होत आहे, हे तुमच्याकडून हे अपेक्षा आहे की तुम्ही या परिस्थिती बदलायचं आहे। म्हणजे भविष्यामध्ये कुठलाही प्रकारचा बालविवाह आमच्या चंद्रपूरमध्ये होणार नाही याचा निश्चय तुम्ही आता घेतला असेल तर 100% आपण पुढच्या 1 या 2 सालमध्ये बालविवाह चंद्रपूर करू शकतो। माहिती असणार आहे की तुमचा एक मित्र, एक मैत्रिणी यांचा बालविवाह होत आहे, आणि मी खरं सर्वांना माहित आहे की बालविवाह असे एक मुद्दा ग्रामपंचायतच्या अध्यक्षतेखाली एक समिती असतात फक्त बाल विवाह प्रतिबंध करण्यासाठी। याच्या माहिती तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे। हे सुद्धा आपण सांगू शकतो की शहरी भागामध्ये याचा प्रभाव कमी असतात आणि ग्रामीण भागामध्ये जास्त असतात। अजून यामध्ये अवेअरनेस, जागरूकता जास्त आहे। हे सेम अवेअरनेस आणि हे सेम माहिती आपण गावामध्ये सुद्धा आणणं अपेक्षित आहे। आणि याच्यासाठी आपण पूर्ण ग्रामपंचायतमध्ये आता पूर्ण जिल्हा त्याची माहिती आम्ही कुठे देऊ, कोणत्या नंबरवर? कामामध्ये तुमचं सहकार्य, तुमचा सहभाग करणं शक्य असेल तर तुम्ही करणं अपेक्षित आहे। असे एक 2 शब्द सांगून मी माझा संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।